नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 3 वर्षाच्या चिमुकल्याचा जो आहे तो खून झालेला आहे. नेमका हे प्रकरण काय आहे जरा सांगा. हे प्रकरण शैजान जाफर शेख नावाची जी महिला आहे ही विजापूरची आहे. विजापूर या ठिकाणी राहत असताना तिने तिचा नवरा सोडून दिला आणि इसम मोलाली उर्फ अकबर अब्दुल रजाक मुल्ला या इसमाला घेऊन ती कल्पनानगर कोंडानगर जवळ सोलापूर या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी राहण्यास आली. हा जो मौलाली मुल्ला हा गवंडी काम करायचा आणि शहनाज शेख ही दुनी मांड्याची कामं करायची. तिला 4 मुलं होती. 4 मुलासहित ही त्या पुरुषाबरोबर राहत होती. दिनांक 11/12/2025 रोजी दुपारच्या वेळेस हा मौलाली मुल्ला 3 वर्षाच्या फरहान या नावाच्या मुलाबरोबर घरामध्ये झोपला होता. कॉटवर झोपला असताना मुलांनी शी केली. याच्या कपड्याला लागली. कपड्याला लागल्यानंतर तो दारू पिलेला असताना त्याचा राग अनावर झाला आणि त्या मुलाचा गळा दाबून त्याला हातापायाने मारहाण केली. 11 तारखेला दुपारी ही मारहाण झाल्यानंतर ही जी महिला आहे ही घरी आली. घरी आल्यानंतर सदरचा मुलगा हा त्याच्या मांडीवर होता. त्यांनी तिला सांगितलं की हा पडलेला आहे आणि त्याच्यामुळे बेशुद्ध झाला आहे. मग त्यांनी सोलापूरमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले. खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलला हे काही घेऊन गेले नाही. हे विजापूरचे असल्यामुळे सदरच्या इस्माने महिलेस आपण विजापूरला त्याच्यावर उपचार करू म्हणून तो बेशुद्ध अवस्थेतला मुलगा, तिची दुसरी 3 मुलं, ती महिला आणि तो विजापूरला गेले. विजापूरला गेल्यानंतर एस टी स्टँडवर सदरच्या इस्माने त्यांना सोडून तो पळून गेला. सदर महिलेचा नवरा, पहिला नवरा हा विजापूरचा राहणारा असल्याने ती त्या मुलांना घेऊन त्याच्या घरी गेली. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या नवऱ्याने पाहिलं की हा बेशुद्ध अवस्थेतला मुलगा आहे आणि त्याच्या मानेला खुणा दिसल्या नख लागल्याच्या. मग त्याने विजापूरचे पोलीस यांना त्या ठिकाणी बोलवलं. पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी त्या 3 वर्षाच्या फरहान या बालकाला हॉस्पिटलमध्ये नेलं. तर तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि सदर ठिकाणी अकस्मात मयताची नोंद घेऊन सदरचं प्रकरण हे सोलापूर या ठिकाणी घडल्यामुळे दिनांक 20/12/25 रोजी MIDC पोलिसांना प्राप्त झालं. त्यानुसार आम्ही अकस्मात मयताची नोंद करून घेतली. आज रोजी विजापूर पोलिसांशी संपर्क साधून त्याचे पोस्टमॉर्टमचे कागदपत्र हस्तगत केले. त्यामध्ये मुलाचा गळा दाबून खून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सदर महिला शहनाज शेख याची फिर्याद घेण्यात आली व ज्याने खून केला तो मौलाली मुल्ला याला आज रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सर याच्यावरती कोणत्या गुन्ह्यांतर्गत जे आहे ते कोणत्या कलमांतर्गत यांची अटक BNS कलम 103 नुसार त्याला अटक करण्यात आलेली आहे.